नमस्कार मित्रांनो. मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी माझी नवी कादंबरी अक्करबोट्या हिचं कथन करत असतो. आपण आत्तापर्यंत 26 भाग पाहिलेले आहेत. आज 27वा भाग पाहायचा आहे आणि आज शुक्रवार आहे. अ, आज बुधवार आहे. बुधवार, शुक्रवार आणि रविवार अशा 3 दिवशी मी हे व्हिडिओ बनवत असतो. मागच्या भागामध्ये आपण असं पाहिलं की रत्नाचा सासरा त्यानं आत्महत्या केली आणि ती आत्महत्या अक्करबोट्या राजाच्या बापामुळं आणि त्याच्या गड्यामुळं रत्नाच्या सासऱ्याला करावी लागली असा नारायणचा पक्का समज होता आणि त्यानं त्यातून मग त्या दोघांवर केस टाकली. अर्थात त्या केसचा पुढे चालून निकाल लागला आणि अक्करबोट्या राजेच्या बापाला 6 महिन्याची सजा भोगावी लागली. 6 महिन्याची सजा भोगून आल्यावरही त्याची जी अवस्था होती मानसिकदृष्ट्या ती अतिशय वाईट झालेली होती. तो अतिशय खचला होता आणि त्यातूनच मग एक दिवस तो रत्नाच्या सासरेच्या त्याच विहिरीवर गेला आणि त्या विहिरीत उडी मारून त्यानेही आत्महत्या केली. ही घटना गाववाल्यांना भयानक वाटली. त्या घटनेची चर्चा गावात दीर्घकाळ चालू राहिली. मित्रांनो, अशा पद्धतीनं मधला 10 वर्षाचा काळ संपला आणि या 10 वर्षामध्ये रत्नाला 2 मुलं झाली. खरं तर सासरा ज्यावेळेस त्यानं आत्महत्या केली त्यावेळेसच तिच्या पोटामध्ये गर्भ होता आणि नारायणची अशी भावना होती की बाबा बापच आपला आपल्या मुलाच्या रूपानं आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे. तर तो गोविंदा तो 10 वर्षाचा झाला होता आणि त्याच्यानंतर सोनू नावाची एक मुलगी झाली. तीही 8 वर्षाची झालेली होती. नारायणनं जुनी माडी असणारं जे घर होतं ते पाडून टाकलं होतं आणि त्याच्या जागेवर नवी सिमेंट कॉन्क्रीटचं घर बांधलेलं होतं. हा एक बदल त्याच्यामध्ये झालेला होता. चांगल्यापैकी त्यांचं जीवनयापन चालू होतं. नारायण शाळेमध्ये जात होता. रत्ना शेतीची कामं करत होती. नारायणनं स्वतःच्या हिमतीवर 5 एकर रान दुसरं विकत घेतलं होतं. भलेही रत्नाच्या सासऱ्यामुळं त्या राधीला 2 एकर रान विहिरीवरचं द्यावं लागलं. अर्थात तो सल तर दोघांच्याही मनामध्ये होता. रत्नाच्याही मनामध्ये होता आणि नारायणच्याही मनामध्ये होतं. पण पहा, नशिबाचे फेरे कसे असतात. नारायणची हळूहळू तब्येत बिघडत गेली. अशक्तपणा वाढू लागला. तरी तो दुर्लक्ष करू लागला. डॉक्टरकडे जात नव्हता. रत्नानं त्याला जबरदस्ती केली, वंदनानं जबरदस्ती केली म्हणून तो मग डॉक्टरकडे गेला आणि रत्नासोबत होते. रत्नाला डॉक्टरांनी सांगितलं की यांना तुम्ही ताबडतोब नागपूरला न्या आणि अमुक अमुक डॉक्टरकडे न्या आणि तिथं तपासण्या करा. आणि काहीतरी गंभीर आहे असं रत्नाच्या लक्षात आलं आणि रत्नाने त्याला नेलं. तपासण्या झाल्या. नारायणला बाहेर बसू दिलं आणि रत्नाला डॉक्टरनं सांगितलं की बाई ह्यांना रक्ताचा कॅन्सर आहे आणि तो बराच वाढलेला आहे. आपल्याला काही ट्रीटमेंट करून काही काळ ह्यांना जगवता येईल, बाकी हा पूर्ण बरा होऊ शकत नाही. हा रत्नासाठी फार मोठा धक्का होता. तिला असं वाटलं की मोठमोठ्यानं आपण तिथेच आक्रोश करावा, पण
तसं करता नाही आलं तिला. ती बाहेर आली आणि नारायणला घेऊन घराकडे आली. आणि मग डॉक्टर जेव्हा बोलवत होते तेव्हा ती त्याला घेऊन जात होती. काळ जसा जसा जात होता, नारायण काही दिवस शाळेमध्ये गेला. पण नंतर मात्र त्याला हालचाल करणं, चालणं, उभं राहणं ह्या गोष्टी कठीण होऊ लागल्या. त्याची ती परिस्थिती हेडमास्तरांच्या लक्षात आली आणि हेडमास्तर म्हणाले, की "सर, तुम्ही आता असं करा, की तुमच्या तब्येतीचीच काळजी घ्या. येऊ नका तुम्ही शाळेमध्ये." आणि खरंच नारायणना पण मग पुढे चालून या गोष्टीची चर्चा गावात सुरू झाली, की नारायणला रक्ताचा कॅन्सर झालेला आहे आणि ती चर्चा अ, हेडमास्तरपर्यंत म्हणजे शाळेतही जाऊन पोहोचली. आणि मग हेडमास्तर आणि दोघं जण एक दिवस भेटायला आले नारायणला आणि त्यांनी सांगितलं, की "सर, तुम्ही चिंता करू नका. मला अध्यक्षांनी कालच सांगितलं, की बुवा अशा पद्धतीनं सरांना बिमारी झालेली आहे, तेव्हा सरांचा पगार 1 दिवसाचा सुद्धा कापू नका आणि तुम्ही शाळेची चिंता करू नका आणि तुमची जे बिलं आहेत, त्या बिलांची फाईल मला द्या. मग मी ती शिक्षण विभागाकडे सुपूर्द करतो. म्हणजे त्यातूनही तुम्हाला पैसे मिळू शकतील." बरं वाटलं. नारायणला तर बरं वाटलंच, पण रत्नालाही बरं वाटलं, की चला 4 पैसे आपल्या हाती राहतात. वंदनाही पाठीशी होतीच. भलेही काही काळ वंदना आणि रत्ना यांचं सूत नव्हतं, पण पुढे मग वंदनाशी नेहमी संबंध येत गेल्यानं वंदनाशी तिला जुळवून घ्यावंच लागलं. आता नारायणची परिस्थिती इतकी वाईट झाली, की डॉक्टरांनी सांगितलं, की याच्यानंतर आता यांना आणू नका, आता त्रास देऊ नका, आता काय घरी खाऊ पिऊ घालायचं ते खाऊ पिऊ घाला. अगदी शेवटचे दिवस, काही दिवस असं म्हणता येईल, रत्नाच्या हातात होते. तिनं वंदनाला तसं सांगितलं आणि वंदनाच्या घरी जाऊन तिच्या गळ्यात पडून ती रडलीही. वंदनाने हिंमत दिली, की धीर धर, काहीतरी करता येईल, पाहू आपण काय करता येते. कोणाकडे एखाद्या वैद्याकडे, वाण्याकडे अमुक ढमुक आणि ते प्रकार केले, पण काही कशाचाही फायदा झाला नाही. नारायणने एक दिवस वंदनाला आणि रत्नालाही मला वावरात न्या असं म्हटलं, पण त्यांनी त्याचं ऐकलं नाही. आणि असं 2-3दा म्हटल्यावरही मग शेवटी एकदा तो वंदनावर रागावला, की "भाभी, तुम्हाला काय वाटते? अहो, माझी एक इच्छा पूर्ण करा ना." आणि मग त्यांनी त्याला गाडीत बसून वावरात नेलं. लोक म्हणतही होते, रस्त्यानं जाणारे येणारे, की "अरे, कशाला त्याला त्रास देता?" वावरात नेल्यावर मग विहिरीवर, काठावर नेऊन बसवा म्हणे. काठावरही बसवलं. त्यानं भोवताल परिस्थिती पाहिली. राधीनं आंबा पाटलाला विकलेलं जे वावर होतं ते 2 एकर वावर पडीतच होतं. त्यात कोणीही काहीही म्हणजे पीक आंबा पाटलाच्या पोरानं म्हणजे राजूनं, अक्करपोटे राजूनं काही घेतलं नाही. याचं कारण असं, की त्या वावराच्या कोणत्याही कामासाठी जर गडी माणूस पाठवलं, तर ते गडी माणसं असं म्हणायचे, की आम्हाला जनार्दन पाटील दिसते. पुढं ते इतकं पडीत पडलं, की त्याच्यात मग कोणी ढोरं चारायला जरी नेले, तरी ते म्हणायचे, की आम्हाला जनार्दन पाटील बोलते. म्हणजे अशा पद्धतीनं त्या वावराबद्दलची एक ख्याल गावामध्ये निर्माण झाली आणि ते वावर तसंच राहिलं. नारायणनं सगळीकडे फिरून पाहिलं, विहिरीतही पाहिलं वाकून आणि शेवटी वंदनाला म्हणला, की "भाभी, माझी एक शेवटची इच्छा आहे." ती म्हणे, "काय?" तर म्हणे, "हे वावर आपल्याला भेटलं पाहिजे." म्हणे, "कसं?" "त्या करबोट्या राजू देईल का?" "नाही, तो तुमचा नातेवाईक आहे, पहा प्रयत्न करा." "पण मग पैशाची सोय कशी लावा?"
रत्नानं शंका काढली. अगं होईल, पैशाचं होऊन जाईल, तू चिंता करू नको. आणि पहा वहिनी, भाभी, तुम्ही हे करा. आणि वंदनाने होकार भरला आणि मग त्याला घेऊन ते पुन्हा घरी आले. संध्याकाळची वंदना खरंच अक्करबोटे राजूला जाऊन भेटली आणि त्याला सांगितलं, बाबा असं असं आहे, तर तू आता ते त्या रत्नाचं तू सुरुवातीपासूनच करत आलास, आता हे पण कर. आणि तो म्हणाला, ठीक आहे, एरवी आता ते काय आम्ही वावर वाहत नाही, देऊन टाकू आपण तिला, पण एक अट आहे, ती माझ्यासमोर आली पाहिजे. आता ही अवघड गोष्ट आहे. तरी वंदना म्हणे प्रयत्न करतो. वंदना दुसऱ्या दिवशी राजाला तिनं बोलवून घेतलं आणि रत्नालाही बोलवून घेतलं. त्या राजाला समोर पाहून तर रत्ना घरातच यायला तयार होत नव्हती, पण तरी वंदना म्हणलं, ये काय नाही. आणि दोघं बसले. राजानं वंदनाच्या म्हणण्यावरून मग शेताबद्दल सांगितलं की व त्या 2 एकराचे तुम्ही 1,00,000 रुपये मला द्या आणि ते तुम्हाला शक्य होतील तसे द्या, पण मला आत्ता इसार म्हणून 1 रुपयाचा हे द्या, काय म्हणतात, कल्लार द्या. आणि रत्ना पाहायला लागली वंदनाकडे. वंदना म्हणे, दे ना, अगं असते, ही पद्धत असते, तुझ्याजवळ नसेल तर माझ्याजवळचा देतो. नाही म्हणे, ती आहे म्हणे माझ्याजवळ. तिनं तिच्या कमरेला चिल्लर खोसलेली होती, ती काढली, त्यातला 1 रुपया काढला आणि वंदनाजवळ देऊ लागली. पण वंदना म्हणे, तूच दे तुझ्या हातानं. आणि तिनं राजाच्या हातावर तो टाकला आणि राजाला काय आनंद झाला. तिच्या त्या त्या नाण्याचा स्पर्श आणि तिच्या बोटांचा स्पर्श स्वर्गातच गेल्यासारखं त्याला वाटलं. वंदनानं ही परिस्थिती लक्षात घेतली आणि खोकलली ती, तो जागेवर आला. आणि असं ठरलं की दुसऱ्या दिवशीच मग त्या तिघांनी मिळून जायचं आणि खरेदी करायची. रितसर दुसऱ्या दिवशी गेले, येते खरेदी केली. आणखी 2 दिवसांनी जाऊन वंदना, रत्ना आणि राजा त्याची पावती आणली. ती पावती आणल्यावर तिनं ती पावती नारायणला दाखवली. नारायणनं ती पावती हातात घेतली, पाहिली आणि ती पावती पाहता पाहताच त्याला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की त्यानं आनंदात डोळे मिटले आणि पुन्हा त्यानं कधीही डोळे उघडले नाही. मित्रांनो, लाईक करा, कॉमेंट द्या, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा पुढच्या भागात आपण भेटू.